मित्रांनो, मी आता गावाला आलो आहे आणि इथं पाऊस पडणार आहे. पूर्ण क्लायमेट बघा, ढग बघा पूर्ण काय काय झाले आहेत. ते घरात सगळं क्लायमेट एकदम भारी झालेलं आहे. गार गार वारा येते. आल्यापासून सगळीकडे गरम गरम सगळं. कपडे ऑलरेडी धुवून निघत होते अंगावरनंच. आता सगळीकडे गार कूलरसारखी हवा लागते, AC सारखी. आता कदाचित 10-15 मिनिटांनी पाऊस पडला तर पडेल. पडायलाच हवं. सगळ्यांनी आंबे बिंबे काढून घ्या, फणस काढा. सगळ्या क्लायमेट कसं आलं आहे एकदम गारेगार. तुम्हाला जर यायचं आहे तर लवकर या. आपली मंडळी अर्धी कोकणातलीच असणार. आता पाऊस पडतोय, रिमझिम रिमझिम बारीक बारीक पडतोय. नशीब गाडी धुवायचा पण बंदोबस्त झाला आता. गाड्या पडल्या तर उत्तमच. फक्त जरा ज्यांच्या गाड्या बिड्या आहेत जरा त्यांनी सांभाळून राहा. शपथ मित्रांनो, तुम्ही बघू शकता काही एवढं वारं येत आहे ना. पाऊस दिला की आपले खुर्चीवर पडलेली आहे मित्रांनो. बघू शकता आपण. जाऊन खुर्ची आणि मीच जाऊन खुर्ची आणि तर गायजांनो आमच्या घरात पाऊस पडता मरणाचं. खाली आपण पाऊस पडू का हो? ते 20 करत खाली आपण पडतो ना पाऊस वाटता. जेवढी पण मित्रांनो झाडावरती आंबे आहेत ना, सगळे आता खाली पडले असते. आता जाऊन एवढी आहे आपण मस्तपैकी मॉब आंबे घालतो. पाऊस संपल्यानंतर आम्ही ते दाखवतो. पाऊस संपले की आपण आंब्याला जाऊया. मस्त किती आंबे आहेत ते बघूया. एवढे मस्त आंबे आता दुसरा झाला आहे गायजांनो. तर मित्रांनो बघू शकता, एवढ्या गरमीमध्ये बघा किती पाऊस आता लागतोय. एकदम पूर्ण वातावरण पण थंड. वीज चमकली मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता पाऊस पडणार. आता पाऊस पडल्यानंतर आपण काय करणार माहितीये का? सगळेजण आपल्या घरातली मंडळी आहे ते आंब्याच्या झाडाखाली जाणार आणि आंबे ढाकणार. कलमाची किंवा आंब्या. सानू सांग, तू का मजा येते का? पाऊस पडल्यावर मजा येते? कसा वाटतंय? लय भारी वाटतं ना. तर आपण आता सगळेजण आंब्याच्या झाडाखाली जाणार आणि आंबे जमा करणार. गोणी पण आंबे दाखवणार तुम्हाला जमा केलेले. तर चला आपण पाऊस याची वाट बघतोय. पाऊस येऊन जाऊ द्या. ते बघा त्या साईडला विजा चमकतात बघा. अशा विजा चमकतायत बघा तिकडे. कडाकेदार सिंधुदुर्ग आंबोली मित्रांनो. मातीचा सुंगल एकदम घमंग वास येतोय. बघा पाऊस पडतोय. गाडी सगळी धुतलेली आहे गाडी पावसाने. निसर्गाने गाडी धुवून दिलेली आहे आमची. सगळीकडे चिखल चिखल झालं आहे. मस्त खेळणार होतो आज, मूड होता.
तर मित्रांनो, ज्याची आपण वाट बघत होतो तो अखेरीस पाऊस आलेला आहे. तर सगळीकडे एकदम मस्त थंड वातावरण झालं आहे बघा. पाऊस आहे, जोरदार पाऊस आहे. ज्या मनाने वादळ होत होतं त्या मनाने पाऊस आलेला आहे आणि एकदम थंडगार झालेला आहे. तर आपण एक शेवट म्हणून जो मगाशी वारा लागला तर आपण थोड्या वेळाने आंब्याच्या झाडाखाली बघणार आहोत किती आंबे वगैरे पडले ते. मित्रांनो, मगाशी आता वादळ होऊन गेलं बघा. तर आपण आंबे बघतो. आंब्याच्या झाडाखाली किती आंबे पडलेत बघूया. हे बघा किती आंबे पडलेत बघा. अक्का हे कोण खाणारच ना आंबे, एवढे आंबे बघा. हे आताच्या वादळ बाबा बाबा काय हे आंबे पडले. हे सगळे पिकेच आंबे आहेत. हे बघ किती पडले बघ, किती काय आंबे. असे बघ कसले पिके पिके पडले बघ. चांगले आंबे आहेत, एकदम चांगले आंबे आहेत. पण आता सध्या त्याला रायवळ आंब्याला डिमांडच नाही बघा किती पडलेत. हे आताच्या एका वादळीमुळे एवढे आंबे पडले. हे किती बघा किती आंबे पडले बघा. हे जवळजवळ आंबा चांगला आहे हा. अरे आंबा आम्ही याचं ना एक आंबा सोडायचा नाही. हे बघा पहिला आम्ही ह्याचा एक आंबा नाही, पोरं सगळी आंबे जरा पाऊस पडला ना तरी आंब्याच्या झाडाखाली यायचे. हे बघा हे चांगले आहेत, सगळे आंबे चांगले आहेत, सगळे खाण्याच्या लायकीचे आंबे आहेत. पण आता सध्या डिमांड नाही आहे. जवळजवळ किती आहेत बघा, जवळजवळ मला वाटतं 100-200 काय 1000 असतील आंबे पडलेले. हे एका पावसामुळे आंबे एवढे पडले. हा गोड आंबा भरपूर आहे, मस्त आहे आंबा. आंबा मस्त आहे भरपूर हा. मित्रांनो, तुम्हाला आमचा पावसातला व्हिडिओ ब्लॉग कसा आवडला, जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा. जितकं शेअर करायला तुम्हाला होईल तेवढं. तर धन्यवाद.